नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मी अजूनही शेका पक्षामध्येच, महाविकास आघाडीतून बाहेर पडलोय। JM म्हात्रे। महाविकास आघाडीचा धर्म घटक पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही, त्यामुळे उरणसह रायगडमधील शेकापच्या 4 सीट पडल्या। आम्ही पक्षाच्या उमेदवाराविरोधी लढलो नाही, त्यामुळे गद्दार नाही। 74 वर्षाच्या आयुष्यात आतापर्यंत शेकापबरोबर एकनिष्ठ राहिलो। अनेक वर्ष मी शेकाप कार्यकर्ता म्हणून काम केले। 47 वर्ष माझा उद्योगधंदा सचोटीने केला। शेतकरी आंदोलनात सहभाग घेतल्याने पोलिसांचा मार खावा लागला। अनेक विकास कामे केली। जनतेची लढाई प्रामाणिक राहून लढलो। मात्र आता काही जण आम्हाला विचारात न घेता शेकापच्या मीटिंगला सुद्धा बोलावत नाहीत। मी उद्या माझ्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेऊन सर्वानुमते जो निर्णय होईल तो निर्णय मी जाहीर करीन, असे उद्गार शेका पक्षाचे नेते पनवेलचे माजी नगराध्यक्ष JM म्हात्रे यांनी जाहीर केले। पनवेलमधील मार्केट यार्डमधील त्यांच्या कार्यालयात त्यांनी ही घोषणा केली। यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल। 47 वर्षात शेका पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी प्रथम आपल्या समोर मी पत्रकार परिषद घेतलेली आहे। पत्रकार परिषद घेण्याचा उद्दिष्ट एवढाच आहे की मागची निवडणूक जी लढलो आम्ही, उरण, पनवेल, खानापूर किंवा पनवेल, याच्यामध्ये हारजीती चालत असतो। त्याच्यामध्ये कोणी दुःख मानू नये, कोणीतरी हारत असतो, कोणीतरी जिंकत असतो। पण या जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर एखाद्या गोष्टीला जे महत्व द्यायला पाहिजे ती तसं दिलं गेलं। उरण पनवेलची आणि खानापूरची निवडणूक हरल्यानंतर गेल्या 27 मार्चला, त्याच्या अगोदर एका इथल्या नेत्यांनी JM म्हात्रे आणि त्यांचे पुत्र, ही बिनविरोध निवडणूक होणारी होती, तिला उमेदवार उभा करून आमच्या राज्य चिटणीस मंडळाच्या नेत्यालाच त्यांनी प्रथम एक दणका दिला। त्यांना त्या निवडणुकीमध्ये हार पत्करावा लागला। त्याच्यानंतर मग निवडणुका लागल्यानंतर टोटल राज्यामध्ये आम्हाला 6 सीट दिल्या। त्याच्यामध्ये 5 सीटमध्ये त्यांनी शिवसेनेने आमच्या अपोजिशन बाहेर पडू शकत नाही। मग मी त्यांना सांगितलं मला महाविकास आघाडीत राहायचं नाही, मी बाहेर पडलो आणि मी शेका पक्षात आज सुद्धा आहे। अजून मी काय शेका पक्षातून बाहेर गेलेला नाही, महाविकास आघाडीतून बाहेर आलेला आहे। आजच्या दिवसाला तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच आहे का उलट सुलट चर्चा चालू असते ते तुमच्या कानावर जावं, त्याच्याकरता मी आज आपल्या मंडळींना बोलवले आहे। मी जवळजवळ 47 वर्ष शेतकरी कामगार पक्षात काम करतो। त्या व्यक्ती मग आमचे नेते दीपा पाटील असतील, दत्तू शेठ असतील, गणपतराव देशमुख, ते सर्व मंडळी यांची नावं तुम्हाला सांगितलं। ND पाटील, दत्ता पाटील, कधी लक्षात राहते। आता माझा 74 वर्ष वय, त्याच्यामुळे थोडीशी हे कमी पडतो। अशी सर्व मीनाक्षीताई, प्रभाकर पाटील, मोहन पाटील, आमचे या भागातले जनार्दन बगर, गिराजी कारकर, जिप्पर शेठ, माझ्याकडे अनेक, आणि मी स्वतः या 84 आणि 81च्या आंदोलनात काम केलं। 81 आपल्याला निर्णय सांगतील त्या पद्धतीत आपण जाण्याचे विषय कुठं जायचा नाही जायचा परत मी तुम्हाला त्यांच्याशी बोलल्यानंतर पत्रकारांना बोलवून घेईन। तेव्हा आज आमचा निर्णय झालेला आहे। मी अजून कार्यकर्त्यांशी चर्चा केली नाही, त्याच्यामुळे मी आज तुम्हाला कुठला काय निर्णय सांगू शकत नाही। शेवटी कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण आहोत। पक्ष हा काय नेत्याच्या याच्यावर चालत नसतो, कार्यकर्ते नसले तर काय त्याचा पक्ष चालवण्याची व्यवसाय 47 वर्षापूर्वी जो होता तो आजही आहे। माझे आजोबा किराणा दुकानदार, वडील किराणा दुकानदार, मी किराणा दुकान चालवलंय। माझ्या मुलांनी सुद्धा पुढ्या बांधल्या। आम्ही व्यापारी आहोत। व्यापार करणं हा काही गुन्हा नाही, व्यापार करतच राहणार। म्हणून माझी स्वतःची आहे ना ती ऐकत का मी
कुठल्या पक्षात गेलो म्हणून मला काही काम केले, मला मिळतोच काम न, मी कामं करतो ती काय अशी थोडी याच्यात मिळतात. मी काढा माझा रेकॉर्ड कधी कुठल्या पद्धतीने कामं टेंडर बदलायचं मिळत नाही. आज मी 1 लाखपेक्षा माझी जी काम करण्याची पद्धत आहे क्वांटिटी वाईज मी पत्रकार बंधूंनी समजावं. आता कोणाला मी डोळीजड होत असेल, आता उद्या उरण मतदारसंघामध्ये जे काय मताधिक्य मिळवला आणि कोणाला वाटत असेल कदाचित यादी पक्ष सोडावा किंवा काय करावं तर त्यांच्यावर माझ्यावर येऊ आरोप होत गेले का प्रीतम म्हात्रे महेश बांधीला निवडून आणण्याकरता उभा केलेला आहे. महेश बांधीला निवडून आणण्याकरता केलाय. कुठला बाप मुलाला पडण्याकरता उभा करीत. 89,000 मतं 45 झाली ती अशी नाही झाली. कोणी तुमचा मुलगा असता कुठेही पाठवताना तुम्ही तो विचार करणारच नाही. काही बोलायचं कोणता सांगा ना तुम्ही. नोकरी आहे का? जिथं सत्ता आहे तिथं तेच त्यांचं लावतात. आमच्या जिल्ह्यामध्ये एकही आमदार नाही. कुठं गेलो कुठल्या कंपनीत गेलो तर पहिला काय विचारतात कुठल्या पक्षाचा आहात. हे चाललेलं आहे. आपण पत्रकार मंडळी बघता. मला त्या लोकांकरता इकडे आज कुठली निवडणूक आहे का? प्रीतम तो उभा इथं राहत नाही. 4.5 वर्षानंतर आमदारकीला कुठेही उभा राहील ते सुद्धा आज तुम्हाला जाहीर करतो. आज तो उभा राहत नाही. मला राजकीय भवितव्याचं काय काम करीन तो पुढे जातो. कुठल्या पक्षात त्या सर्व कोणाच्या नावावर पक्ष दिलेला नसतो. जो काम करतो तो जातो पुढे. कोणाचं उदाहरण द्यायची गरज नाही. काम करणाराच मनुष्य पुढे जातो. पत्रकारीमध्ये सुद्धा बोलणारच मनुष्य काय बोलतात चिंध्या आणि सोन्याचा असतो ना तशाचा काळ. हा जो बोलतो त्याच्या चिंध्या विकल्या सोन्यावाला